नमस्कार. RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शून्यातून विश्व निर्माण करणारे तथा परळी शहराचे नाव संपूर्ण देशात करणारे आदरणीय यशवंत अभिमन्यू मुंडे यांची व संपूर्ण परिवारासह गुरुवर्य मधुकर जोगदंड सर यांची प्रेरणादायी मुलाखत आपल्या सेवेत सादर करत आहोत. पाहूया. RSTC न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे तथा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे, घवघवीत यश निर्माण करणारे आणि भविष्यात आता उद्याच्या लाल दिव्याच्या गाडीत बसणारे आदरणीय यशवंत अभिमन्यू मुंडे आपल्यासोबत आहेत. त्यांचा पूर्ण परिवार आपल्यासोबत आहे. यांच्यासोबत आज आपण या ठिकाणी दिलखुलास चर्चा करणार आहोत. आमच्या परळी शहरामध्ये केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा देशात नावलौकिक कमवायला अशी व्यक्ती या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करणार आहोत. सर, आपलं प्रायमरी शिक्षण कुठे झालं? प्रायमरी शिक्षण तर परळीमधूनच झालेलं आहे. मी श्री जगमित्रनगर विद्यालय इथे 1ली ते 7वीपर्यंत होतो. तिथेच माझे वडील क्रीडा शिक्षक होते, आता निवृत्त झालेले आहेत. आणि 8वी ते 10वीपर्यंत मी न्यू स्कूल TPS परळी इथे शिकायला होतो. अच्छा. तर प्रायमरी शिक्षण घेत असताना इथे तुम्ही जोगदंड सरांकडेही होतात, ते आज योगाई तुमच्या सोबत आहेत आणि जितका आपल्या परिवाराला आनंद झाला तितका सरांना सुद्धा झाला की एक माझा विद्यार्थी आज लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसतोय. तर आज सर आहेत, तर सरांविषयी आपल्या काय प्रतिक्रिया? सरांबद्दल सांगायचं झालं तर सर हे माझे पहिले गुरु आहेत, ते मी सांगू इच्छितो. कारण की मी जस्ट 4 वर्षांचा असेल जास्तीत जास्त, त्यावेळेस सर माझ्या बाजूलाच राहायचे आणि माझ्या वडिलांनी मला ट्युशनसाठी सरांकडे नेऊन ठेवलं होतं. आणि मी म्हणजे हुशार होतो, म्हणजे सरांना पहिल्याच दिवशी मी जाऊन उजळण्या वगैरे काहीतरी केलं होतं, मला आठवत नाही, बट सरांनी येऊन सांगितलं होतं घरी की हा खूप हुशार आहे वगैरे. त्यामुळं जोगदंड सर माझे पहिले गुरु आहेत हे मी सांगू इच्छितो. सर, आज एक तुमचा विद्यार्थी लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसतोय आणि प्राथमिक जो फाउंडेशन असतं, तो बेस तुम्ही कंप्लीट केला. आज तोच विद्यार्थी तुमचा शून्यातून विश्व निर्माण करून लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसतोय. काय वाटतं आज तुम्हाला? परळीमध्ये जवळजवळ 22 वर्ष कोचिंग क्लासेस चालवला आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी सैनिक स्कूल असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळे विद्यार्थी विषय शिकले असतील. आणि आत्तापर्यंतच्या कालावधीत माझ्या बरेचसे मेडिकलला लागले असतील, परंतु जी लहान वयामध्ये चुणूक दाखवणारं पहिलं व्यक्तिमत्व म्हणून यशवंतकडे जे मी पाहिलं होतं, ज्या 4 वर्षामध्ये त्याने पहिल्या दिवशी मला जी चुणूक दाखवली, जी काही उजळणीचे पाडे असतील, वाचण्याची लकब असेल, आता बोलण्याची चाणक्य बुद्धी असेल, ह्या 2-3 गोष्टीवरून त्यांच्या घरी जाऊन सांगितलं वडिलांना 20 वर्षापूर्वी की सर, तुमचा जो मुलगा आहे तो भविष्यात नाव कमवणार आहे. आणि मी परळीमध्ये अनेक विद्यार्थी घडवले असतील, परंतु माझा पहिल्यापासून एक शब्द होता, प्रत्येकाला सांगायचो की तुमचा मुलगा आम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसवणार आहे. त्यावेळेस मला ते हसायचे. अरे म्हणले, कशाची लाल दिव्याची गाडी, आमच्याकडून फीस घेतो त्यावेळेस तुम्ही सगळं सांगतात, पण माझा मुलगा 1 मिनिटनं पास होत असेल, वेगळ्या क्षेत्रामध्ये जात असेल, परंतु लाल दिव्याची गाडी काही प्रत्येकाला तुम्ही देऊ शकणार नाही, फक्त तुम्ही शिकवणार आहे. पण माझा दावा होता की माझ्या आयुष्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून एक ना एक दिवस लाल दिव्याचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा माझी पूर्ण होणार आहे. आणि त्या माध्यमातून ज्या दिवशी मला कळालं की यशवंत आज या परीक्षेत यशस्वी झालेला आहे, तेव्हा मला मनस्वी एवढा आनंद झाला की माझं स्वप्न एका विद्यार्थ्यानं अख्ख्या परळी या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव जाणारं केलेलं आहे. आणि सार्थक मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. अशी त्याची पुढेही प्रगती होत जाणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनं त्याच्या घरच्याच्या आईचं, वडिलांचं मार्गदर्शन त्याला चांगलं मिळत गेलं. साहजिकच मी त्यांच्या वाड्यात राहत असल्यामुळं त्याला लहानपणापासून 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीपर्यंत मी शिकवलं. परंतु माझ्या क्लासमध्ये 6वी आणि 7वीला सुद्धा तो होता. परंतु 5वीपर्यंत बेसिक होतं फाउंडेशन, ते मात्र इमानीद्वारे मला त्याची चुणूक आवडली, त्याची ती गुणवत्ता आवडली आणि त्या गुणवत्तेनुसार त्याला ते दाखवून दिलं आणि आज तो उच्चस्थ पदाला गेला. हा सर्वस्व मला मनस्वी आनंद झालेला आहे. भविष्यात माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे काय होईल मला माहीत नाही, परंतु मी शिक्षकी पेशामध्ये आज सार्थक झालो म्हणून सांगायला तुम्हाला काही अडचण नाही. बेहतरीन सर, जबरदस्त. कारण हे जे समाधान आहे ते कुठल्याच पैशात मोजता येत नाही. हा आनंदाचा जो क्षण आहे तो कुठल्याच पैशात मोजता येणार नाही. चला आपण पुढे सरांची पुन्हा गप्पा मारूया. सर,
तुम्हाला खरंच या क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं का आणखी दुसऱ्या क्षेत्रात कुठे करिअर करायचं? लहानपणी तर असतं सगळ्या घरचं की आपल्याला लहानपणी डॉक्टर व्हायचंय. येस येस. पण ते एक डोक्यात होतं. बट जसं जसं मोठा होत गेलो डॉक्टरचं थोडंसं अट्रॅक्शन कमी झालं असं म्हणेल मी. त्याच्यानंतर एक 10वीला असताना एक समजलं होतं की UPSC काय असतं, कलेक्टर काय असतो, म्हणजे परीक्षा एक्झॅक्टली काय असते ते थोडं थोडं समजलं होतं. तर त्यावेळेस म्हणजे की एक डोक्यात विचार पक्का केलेला होता. वय जरी लहान असलं 14 वर्षांचा होतो, बट एक डोक्यात एक विचार पक्का होता. थोडेसे मोठे अधिकारी असतील, विश्वास नांगरे पाटील साहेब, भरत आंधळे सर, तर त्यांचे भाषण वगैरे ऐकायचो. त्यामुळे डोक्यात एक ठिणगी पेटली होती असं म्हणेल. आणि त्यावेळेस ठरवलं होतं की UPSC परीक्षा द्यायची आहे एवढं तरी ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग केल्यानंतर कुठलाही जॉब न घेता मी सरळ मग UPSCच्या परीक्षेचाच अभ्यास केला. त्यामुळं पहिल्यापासून एक करिअरचा ऑप्शन म्हणून हाच होता असं मी म्हणू शकेल. बढिया सर. तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं होतं सर? अभ्यासाच्या नियोजनाबद्दल सांगायचं झालं तर UPSCचा आवाका खूप मोठा असतो. त्यामुळे सर्वप्रथम तर सिलेबस काय आहे परीक्षेचा, खूप मोठा सिलेबस असतो. अजून परीक्षेमध्ये पेपर कसे असतात, प्रश्नाचे स्वरूप काय असतं ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. ते समजायला पण बराच वेळ लागतो. आणि त्यासाठी ते समजून घेणं म्हणजेच हा सुद्धा एक अभ्यासच असतो. फक्त 10 तास बसून पुस्तकं पाठ करत बसणे म्हणजे अभ्यास नसतो. पण तरी पण ते करावं लागतं UPSCसाठी. ते पण हे आहे. तर थोडक्यात नियोजन सांगायचं झालं तर पहिले 2 वर्ष तरी मी खूप शिस्तीने आणि खूप वेळ देऊन अभ्यास केला होता. म्हणजे एका पॉइंटला 2018ला मी पासआउट झालो. 2018 नंतर 19ला मी परीक्षा दिली. त्या परीक्षेत मी पास होऊ शकलो नाही. परंतु त्या एका वर्षामध्ये मी जवळजवळ रोज कमीत कमी 10 ते 11 तास अभ्यास करायचोच. कारण की तेवढं करणं कंपल्सरी असतं की तेवढा सिलेबस कम्प्लीट करायचा असेल तर तुम्हाला ते करावंच लागतं. आणि त्याच्यानंतर मात्र जसं तुम्हाला अनुभव येत जाईल, तुम्हाला कळत जाईल परीक्षा कशी असते, तुम्ही अभ्यासाचे तास कमी करू शकता. मग शेवटी मी मधल्या परीक्षा नसताना फक्त 3-4 तास बसत असायचो एक परीक्षेच्या याच्यामध्ये जाण्यासाठी. परत परीक्षा जवळ आल्या की परत 6-7 तास जे असेल ते जेवढं लागेल त्या परीने अभ्यास करायचो. अभ्यासासाठी कुठलं क्षेत्र निवडलं होतं, कोणत्या ठिकाणी राहत होतं? मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर सायन्स फील्डमध्येच होतो. 11वी-12वी लातूरच्या शाहू महाविद्यालयातून झाला आहे. आणि 12वी नंतर मी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस जे कॉलेज आहे तिथून मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. तिथे मी 2018 मध्ये ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालेलं आहे. हे करत असताना आपल्या घरच्याचं पाठबळ आणि घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती म्हणजे ठीक चांगलीच होती असं म्हणेल मी. खूप जास्त चांगली होती असं अजिबात नाही. माझे वडील जसं मी सांगितलं एक निवृत्त शिक्षक आहेत. तर मध्यमवर्गीय मी म्हणू शकतो. असं जो गरिबीचा जो संघर्ष असतो तो माझ्या वडिलांनी माझ्या आईने पाहिलेला आहे. पण तो त्यांनी पाहिले नसल्यामुळे ते पाहण्याची गरज मला पडली नाही त्याबद्दल. पण तरी पण एक मध्यम परिस्थिती असल्यामुळे एक जाणीव असतेच. एक मध्यमवर्गीयांमध्ये स्वप्न बघण्याची एक मुळातच एक इच्छा खूप दृढ असते. आणि कलेक्टर होण्याचं स्वप्न हे माझ्या मते मध्यम वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा कधी ना कधी त्याच्या आयुष्यात पाहतच असतो. तसंच मी पण पाहिलेलं होतं. आणि त्यामुळे परिस्थिती तर अशीच होती. आई माझी गृहिणी आहे आणि वडील एक निवृत्त शिक्षक आहेत. आणि माझी मोठी बहीण पण सध्या 2 वर्षापासून रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदावर आहे. तिला पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करते. मध्यंतरी सर MPSC UPSCच्या परीक्षा करत असताना पुण्यामध्ये एका मुलाने आत्महत्या केली होती. हो. आणि हा जो काळ आहे अभ्यासाचा हा खूप स्ट्रगल काळ असतो. तर नवीन येणाऱ्या मुलांनी असं खालच्या टोकाचं म्हणजे पाऊल न उचलता जिद्दीनं हे अभ्यास करणं आणि आपलं ध्येय साध्य करणं आवश्यक आहे. तर अशा लोकांसाठी आपण काय सांगाल? माझा संदेश असाच आहे की MPSC असेल नाही तर UPSC असेल याला तुम्ही तुमचं आयुष्य बनवू नका. याला एक मुलांमध्ये खूप इमोशनल म्हणजे एक हे असतं, अटॅचमेंट असते की मला हे करायचंच आहे आणि मी झालं नाही तर काहीच नाही. तर असं नसायला पाहिजे. एक लक्षात घ्या की तुम्ही जे अभ्यास करताय तो तुमच्यासाठी एक जॉबच असू द्या फक्त एक प्रकारचा की जो तुम्हाला शिस्तीमध्ये कम्प्लीट करायचा आहे. त्याला तुम्ही इमोशनली तुमच्या लाईफसोबत बांधू नका. खूप जास्त त्याच्यामध्ये गुंतवू नका जास्त की म्हणजे जेणेकरून तुम्हाला मानसिक त्रास होईल. अशा पद्धतीने जितकं तुम्ही रिलॅक्स राहाल तेवढं तुम्हाला बेटर राहील. आणि असे टोकाचे निर्णय घेण्याच्या आधी नक्कीच एवढं लक्षात ठेवा की आयुष्य हे एका एक्झामच्या खूप खूप पलीकडे आहे. ही एक्झाम त्याच्यासमोर काहीच नाही. MPSC असेल UPSC असेल तो एक फक्त एक आयुष्याचा एक भाग असतो.
आणि तो एक भाग म्हणून समजायला पाहिजे. त्याला जर तुम्ही आयुष्य बनवायला गेलात तर तुम्हाला स्वतःलाच तुम्ही मानसिक त्रास करून घ्याल, तुमच्या घरच्यांना खूप त्रास होईल. त्यापेक्षा मी तर म्हणेल खूप रिलॅक्स राहा. आणि एक सध्या गव्हर्नमेंट जॉब म्हणलं की एक थोडंसं एक खूप प्रेस्टिजियस वगैरे असतं, असं काही समजू नका. तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात पण बरंच काही करता येऊ शकतं. तुम्ही बिझनेस करू शकता, नाहीतर दुसरे खूप तुमच्या टॅलेंटनुसार तुम्ही आयुष्यात सक्सेस होण्यासाठी संधींची काहीच कमी नाही आहे, मी असं म्हणेल. तर आणि तुमच्या बॅकग्राऊंडला एक तुमचा विकनेस बनवू नका, तर तुमचा एक स्ट्रॉंग पॉईंट बनवा. त्यामुळे तुम्ही असंच जास्त इमोशनली गुंतवू नका, हाच माझा संदेश राहील. परत आपण सरांकडे येणारच आहोत. त्यासोबत आज त्यांचे पालकही आपल्या सोबत आहेत. आपल्याला त्यांच्याशी काही प्रश्न विचारायचे, त्यांच्याशी चर्चा करायची. तर आदरणीय यशवंत सरांच्या मातोश्रीही आपल्या सोबत आहेत, त्यांनाही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आई, आज मुलगा लाल दिव्याच्या गाडीत बसतोय, काय वाटतंय? मला एकाच इच्छा, कुठे गेलं तर मला माझा कलेक्टर करावं. क्या बात आहे. झालं आई, तुमचं स्वप्न साध्य झालं. उद्या गेलं तर वाटायचं कलेक्टरच. कुठं देव दिसला माझा वाघ कलेक्टर करा. क्या बात आहे. पाहुण्याच्यात गेलं माझा वाघ कलेक्टर, तेच माझा ध्येयच ते होता की माझा वाघ कलेक्टर करीन मी. क्या बात आहे. एक दिवस कलेक्टर करीन. झालं माझं एवढंच साध्य झालं. आज पूर्ण परळी तालुका, शहर आणि जिल्ह्यातून आज यशवंतवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. कारण आपल्या परळीमध्ये केवळ राजकीय दृष्ट्याच आपल्या याच्यामध्ये जास्त हे केलं जाते, परंतु आमची परळी याही क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रातही कमी नाही, हे आज यशवंत सरांनी दाखवून दिलेलं आहे. हे निश्चितच म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. तर हे तुमच्यापासून लांब असताना जेव्हा आठवणीत होते, तर त्यावेळेस कसं वाटत होतं मला? तरी इथे असताना मी एकटं मी म्हणायचं की वाघ माझा कलेक्टर व्हावा, जेव्हा कुणी बी चांगलं द्यावं, माझा वाघ कलेक्टर व्हावा म्हणूनच मी विचार करते. पण ते कधी मी विचारलं, वाघ तू जेवलास का, मला बोलायचंच किती बी गडबड असली तर मला बोललीच राहत नव्हता. वाघ तू जेवलास का, तू आई जेवलं, लई चांगलं जेवलं, तू काही काळजी करू नको माझी, एवढंच म्हणायचा. तू कशी, दीदी कशी, पप्पा कशी, ते एवढंच म्हणायचा. मग मला वाटायचं चांगलं जेवलास, हो जेवलं म्हणायचं. 1.5 वर्षाचं इथल्या काळातलं तर काय सरांनाच विचारत येते, आता सरांनाच विचारा सगळं. तर अल्पशिक्षित असलेल्या आईने स्वतःच्या मुलाला लाल दिव्याच्या गाडीत बसवण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार केलेलं आहे. खरंच त्यांचं मनापासून कौतुक. कारण प्रत्येक घरामध्ये अशा जिजाऊ, रमाई, सावित्री असणं काळाची गरज आहे. त्याशिवाय आपल्या घरात कलेक्टर होणार नाही. ही खरंच निश्चित प्रेरणादायी गोष्ट आहे. आई, आता भविष्यात घरामध्ये सून येणार आहे, लोक मागे लागतील आता तुमच्या, आमची मुलगी करा, आमची. तुम्हाला सून कशी अपेक्षित आहे? मला बाई कलेक्टर भेटली तर कलेक्टरच करायची, अशी भेटली तर अशी चांगली करायची, पण त्याच्या पोटात सेवा करणार. क्या बात आहे. हे सगळ्यात तिला काही सांगणार नाही की माझ्या मुलाच्या पोटाची काळजी कर, दुसरं काहीच करू नको, मला आम्हाला करू नको पण तिला कर. आणि नातेवाईक जप, तू सगळे तुला जपायचे असले तर मी जपले तसे तू जप, असं सांगून दुसरं काहीच नाही. असे सगळे जप, माझे भाऊ आहेत तेवढे जप, असं सांगेल तिला, दुसरं काहीच नाही. आणि त्याच्या पोटाला सांभाळ. या ठिकाणी यशवंत सरांचे वडील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर, तुम्ही काय करत होता? तुम्ही काय करत होता? तुमचं क्षेत्र काय होतं? तुम्ही शिक्षक होता? मी जगमित्र नागा विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक होतो. वा वा. मी क्रीडा शिक्षक असताना मुलाला कलेक्टर बनवलं, बरोबर आहे की नाही? तर हा जो प्रवास आहे, तुमच्या दृष्टीने कसं बघता या प्रवासाकडे? तर घरातील वातावरण हे चांगलं असावं, म्हणजे जेणेकरून माझे मुलं लहानपणापासूनच जर अभ्यास करत असतील आणि झोपलेले असतील तर त्या पिरियडमध्ये आवाज न येऊ देण्याची एवढी सुद्धा आम्ही काळजी घेत होतो. तर शाळा घर अगदी जवळ आणि बालवाडीपासूनच माझ्या मुलाच्या आईला असं वाटायचं की जे गाडी असते बसायला शाळेला, ज्या त्या शाळेत जावं, इंग्लिश स्कूलला घालावं असं तिला वाटायचं. पण तो चंचल होता थोडा, मला असं वाटायचं की तो पडेल, लागल, तर आपल्या जवळच हाताखाली असला तर बरं राहील म्हणून मी शाळा घर जवळ असल्यामुळं आपण मी इथंच लक्ष दिलं त्याच्यावर. आणि तो 4थी झाला, 7वीला तो एकटाच आपल्या शाळेतून शिष्यवृत्तीधारक होता. तो खरं म्हणजे बालवाडीला ज्याला त्याला शाळेत ज्यावेळेस घालायचं आहे त्यावेळेसच मी अगोदर त्याला थोडं शाळेत घालण्याच्या अगोदर त्याला पूर्व ज्ञान असावं म्हणून त्याला थोडं शिकवायला सुरुवात केली, बाराखड्या उजणी वगैरे. तो एका वेळेस सांगितलं की त्याला पूर्ण अवगत व्हायचं, म्हणजे तो खूप हुशार होता.
आणि मग उदय सरांकडे पाठवल्यानंतर ते पहिल्या दिवशी मला असं म्हणाले, अरे बापरे सर, तुमचा मुलगा खूपच हुशार आहे. मला तर माहीतच होतं हुशार आहे म्हणून, पण म्हणून सर म्हणलं यापुढं त्याला घडवायचं, तुमचा त्याच्यामध्ये भरपूर वाटा असला पाहिजे. आणि मी तर शिक्षक आहे, मी तर त्याला लक्ष देईलच, पण तुमचाही तेवढाच वाटा असला पाहिजे. हा तुमच्याकडे प्राथमिक शिक्षण होईपर्यंत तुमच्या जबाबदारीवर तुमच्याकडे राहील. आणि मग मी पुढं 7वीला एकटा शिष्यवृत्ती होता. आणि त्याच्यानंतरचा जो नंबर 2चा मुलगा असायचा त्याच्या, तो 10-15% महाग असायचा. मला असं वाटू लागलं की हा मुलगा शाळेमध्ये मोठा असावा, कारण तिथं स्पर्धा जास्त असतो. इंजिनियर, डॉक्टर आणि व्यापाऱ्यांची जिथं मुलं आहेत आणि मोठी शाळा आहे, संख्या जास्त आहे, तिथं स्पर्धेमध्ये तो आणखी हुशार होईल. आणि मग ज्यावेळेस 1 मेला रिझल्ट लागला 7वीचा, त्यावेळेस 2 मेला मी अर्ज दिला की TC द्या सर. आमचे मुख्याध्यापक आहो सर होते, ते म्हणले सर हा हुशार मुलगा आहे, सगळ्यात नंबर 1चा, आणि आपल्या जर TC आपण जर दिल्या अशा मुलांच्या, तर आपल्या शाळेमध्ये कोण राहील, कसं राहील, आपली शाळेची प्रगती कशी होईल. मी म्हणलं माझी मुलगी अंबाजोगाईला योगेश्वरला आहे आणि मग तिथं घालण्याचा माझा विचार आहे. आणि मग नंतर विचार आम्ही थोडा असा केला की इथं घर आहे, तर घरच तिथं ठेवलं तर मला इथं ड्युटी करायची, मग बऱ्याच अडचणी येत्या. मग मुलीलाच मी तिथं घर करून ठेवलं आणि आम्ही इथंच राहतो. त्याला न्यू हायस्कूल या परळी शहरामध्ये सर्वात मोठी आणि संख्या जास्त असणारी आणि चांगले शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये त्याला दाखल केलं. सर, तुम्ही एक शिक्षकही होतात, तर आपल्या परळीमध्ये बऱ्याचदा राजकारणाला सर्वस्व मानलं जाते. बरीचशी पिढी प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारणामधले पदं घेण्यामध्ये समाधान मानते, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष. परंतु नाण्याची दुसरी बाजू आहे की हीच जर पदं नव्या पिढीला कलेक्टर, तहसीलदार लागली तर हा खूप मोठा म्हणजे करिअरचा भाग आहे. तर नव्या पिढीने राजकारणात न जाता अशा प्रशासकीय सेवेत जायला हवं. तर या बाबतीत तुमचं काय मत? असं आहे की या परळी शहरामध्ये सांगायचं थोडक्यात म्हणलं तर की थोडं संस्कार आणि ज्या घडतं ज्या शहरमध्ये जे घडतं, इथं उद्योगाचं जास्त जर MIDC असती तर तिकडे मुलं गेली असती. आणि राजकारणाचा इथं प्रभाव पडलेला आहे, कर्तबगार इथं नेते येतं आणि मग ते आकर्षण होतात मुलं या इथले. आणि मग ते त्यांना योग्य वाटते आमच्या पालकांना सुद्धा की आमचा मुलगा एक तिथं मोठ्या नेत्यांबरोबर फिरतोय, ते चांगलं वाटतं. तर त्याच्यामध्ये आपलं करिअर नाही घडत. खरं म्हणजे ती बाजू थोडी बाजूला ठेवून पालकांनी सुद्धा त्याची खरं म्हणजे काळजी घेतली पाहिजे की आपले मुलं शिकले पाहिजे, खूप मोठे झाले पाहिजेत. राजकारण हे काही देत नाही सर्वसामान्य मुलांना. आणि मग आपण यामध्ये मुलांना सुरुवातीपासूनच बालवयापासूनच त्यांना चांगले संस्कार घरातले द्यायला पाहिजे आणि त्या संस्कारानंच मुलं बऱ्याच प्रकारे घडत असतात. एवढं आहे. अगदी पोट तिकडीनं या ठिकाणी आदरणीय यशवंत सरांच्या वडिलांनी सांगितलं की बाबा राजकारण हा करिअरचं क्षेत्र होऊ शकत नाही, त्यापेक्षा तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये गेलात तर नक्की तुमचा भविष्यकाळ हा उज्ज्वल होऊ शकतो, असं या ठिकाणी सरांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. सर, पुढे आणखी काय बोलायचं आहे? 17 मार्च 2020ला माझा मुलगा MPSCच्या ओरलसाठी आला होता. औरंगाबादला त्याचा ओरल झालं आणि मग त्यानंतर कोरोनाचा काळ आला, लॉकडाऊन लागलं आणि म्हणून त्याला इथंच आम्ही ठेवलं. तो 1.5 वर्ष जवळपास याच ठिकाणी होता आणि मग तो एक रूममध्ये त्याला अभ्यास करायचा. शेजारी सुद्धा म्हणत होते की तुमचा मुलगा कुठं असतो, शेजाऱ्यांना सुद्धा तेवढा म्हणजे माहीत नसायचा, जास्त बाहेर नसायचा, खूप अभ्यास करायचा. आणि विशेष म्हणजे 2 वाजेपर्यंत तो रात्री अभ्यास करत असतो. तो जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत त्याची आई कधीच 1.5 वर्षात झोपली नाही, कारण तो पाणी मागायचा. तो या ठिकाणी सरांचे अश्रू अनावर झालेले आहेत. सर, आज खूप आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये उगवलेला आहे आणि कुठल्याही संघर्षाशिवाय यश नावाची चीज आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. आज या क्षणामध्ये संपूर्ण आपलं गाव, आपला परिवार आहे. या ठिकाणी जोपर्यंत आपला मुलगा संध्याकाळी झोपत नाही तोपर्यंत त्यांना जन्म देणारी आई कधीच झोपली नाही, हे सांगताना सरांच्या भावना अनावर झाल्या. सर, तुमच्या सगळ्या या परिवाराच्या या
आनंदाच्या क्षणामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आता या ठिकाणी पुढे आपण सरांकडे परत येऊया. सर, जसं तुम्ही सांगितलं की मुलांनी नाउमेद न होता या MPSC UPSCच्या माध्यमातून आपलं करिअर घडवणं काळाची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शाळेमध्ये मुलांना मोबाईल नको म्हणून ते हे करून ठेवला जायचा. आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये तेच मोबाईल टेक्नॉलॉजीद्वारे अभ्यास करा म्हणून आता ते मोबाईल शाळेमध्ये पोहोचले गेले. तर एकीकडे त्याच मोबाईलमध्ये आजची पिढी व्हॉट्सअप फेसबुकमध्ये 24 तास पागल आहे, त्यातून बाहेर निघायला तयार नाही. आणि मग त्यांनी हे असे MPSCचे जे मार्ग आहेत ते कसे गाठणार, या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया? आता ते खरं आहे की मोबाईल हे एक म्हणजे एक आशीर्वाद आहे, तेवढंच ते एक शाप सुद्धा आहे असं मी म्हणेल. तर एवढंच आहे की त्या ॲडिक्शन पासून दूर राहा. जर तुम्हाला जर असं होत असेल की तुमचा टाइम जातोय तर मोबाईल मी तर म्हणेल की पूर्णपणे बंदच करून टाका. साधा मोबाईल घ्या 1500 रुपयाचा जो नोकिया असतो, आणि त्या जे सोशल मीडिया असेल ज्याच्यावर तो आपल्याला वाटतं की आपण खूप फेमस आहोत वगैरे हे आहोत, तर ते मी तर म्हणेल की जर तुम्हाला ॲडिक्शन होत असेल तर सरळ सरळ बंद करून टाका. तो एक टोकाचा उपाय आहे आणि तो घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण ते कंट्रोल करू शकतो तर नक्कीच त्याचा चांगला तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. कारण की इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही अवेअरनेस असेल पाहिजे असेल तो तुम्हाला सगळा त्याच्यातून मिळून जाईल. तर ते तुमच्या स्वतःच्या डिसिप्लिनवर अवलंबून आहे असं मी म्हणेन. सर, जेव्हा सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आणि हा जो आनंदाचा क्षण होता की आपण त्याच्यामध्ये आहोत है ना, तर ते आनंदाचा क्षण आणि पहिल्यांदा तुम्ही कोणाला फोन केला की आपला नंबर तिथे लागला आहे, मी आता सक्सेस झालोय? निकाल पाहिला संध्याकाळी 6 वाजता ते निकाल लागला होता. निकाल लागणारच होता त्या दिवशी, आणि निकाल पाहिल्यानंतर पाहिलं की चला लिस्टमध्ये नाव आहे. रँक थोडासा खाली आला होता पण लिस्टमध्ये नाव होतं, सिलेक्ट झालो होतो, तर त्याचा आनंद होताच. तर सर्वप्रथम पप्पा वरी होते, तर वडिलांना जाऊन सांगितलं की पप्पा सिलेक्शन झालेलं आहे, 502 देशात रँक आलेली आहे. तर लगेच आई वरी आली, आईला सांगितलं तिथे, आणि मग पप्पांनी माझ्या मोठी बहीण माझ्या दिदीला फोन लावून सांगितले. तर फॅमिलीलाच म्हणजे पहिल्यांदा. बेहतरीन, जबरदस्त. सर, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो. तुमच्या यशामागे कोणाचा हात? स्त्री म्हटली तर माझ्या आईचाच हात म्हणेल, आणि माझ्या मोठ्या बहिणीचा, आणि माझी मावस बहीण, माझ्या आत्या मावशी वगैरे ज्या आहेत, मला 5 मावशी आहेत, आणि त्यांचा मामाची फॅमिली वगैरे मी खूप क्लोज आहे. तर त्यातल्याच माझ्या बहिणी त्यांचाच हात आहे असं म्हणेल मी. माझी मावस बहीण इथं आहे, तिला पण थोडंसं बोलायचंय. क्या बात आहे. चालेल. या ठिकाणी सरांच्या सिस्टर आपल्यासोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. ताई, भैया आज लाल दिव्याच्या गाडीत बसताय, काय वाटतं तुम्हाला? खूप अभिमान वाटतो. आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. क्या बात आहे. वा वा. आता राखी तुमची पक्की झाली आहे का नाही? आधी पक्कीच होती. पक्कीच होती. क्या बात आहे. धन्यवाद. सरांशी बोलता बोलता आपल्याला खरंच खूप वेळ कमी पडणार आहे, परंतु आता नंतर कधी आपण सर लाल दिव्याच्या गाडीत बसल्यानंतर पुन्हा सरांचा वेळ घेऊन आपण पुन्हा एकदा परत दिलखुलास या ठिकाणी चर्चा करणार आहोत. जाता जाता सर, आपण नव्या पिढीला काय संदेश देणार? संदेश हाच देईल की जे पण कराल त्याच्यामध्ये थोडीशी मेहनत असू द्या. मेहनतीशिवाय काही होत नाही. आणि दुसरं म्हणजे मेहनत तर असतेच, पण एक प्रामाणिकपणा नावाची गोष्ट असते, आणि प्रामाणिकपणा म्हणजे फक्त पैसे न खाणे म्हणजे प्रामाणिकपणा नसतो. तर त्यासोबतच मेहनतीने आपली गोष्ट करत राहणे, त्याला सुद्धा खूप प्रामाणिकपणा लागतो. तर एवढं 2च गोष्टी सांगेल की मेहनत करा आणि प्रामाणिक राहा, बस. कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणाने आणि मेहनत केल्यावर म्हणजे आपण त्याचं यश मिळवू शकतो, अशा पद्धतीनं या ठिकाणी आदरणीय सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आपण त्यांच्या परिवाराचा अमूल्य वेळ घेऊन या ठिकाणी आमच्या RSTC न्यूजच्या मातीतील सोनं या सदरामध्ये देशातील, आमच्या परळी शहरातील एक नावलौकिक मिळवलेले, शून्यातून विश्व निर्माण केलेले यशस्वी भावी अधिकारी यांच्याशी आम्ही दिलखुलास या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत, चर्चा केलेल्या आहे. तर येणाऱ्या पिढीने याच्यातून नवीन प्रेरणा घ्यावी व या क्षेत्रातसुद्धा आपलं करिअर घडवावं. सरांना आम्ही मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.